तर पदयात्रा करतायत, पदयात्रा करण्यामागची नेमकी काय कारण आहे? नाही, नवस्फूर्ती पदयात्रा आहे. 3 वर्षापूर्वी अशीच पदयात्रा केली होती. त्यावेळेस माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या माध्यमातून जी काही शेतकरी विरोधी कामं चालली होती की आम्ही जे 14 ते 19 कामं केली होती त्याला स्थगित देण्याचं काम चाललं होतं आणि आमची वॉटर ग्रिड योजना बंद केली होती, आमची जलयुक्त शिवार योजना बंद केली होती, आमची पोखराज योजना बंद केली होती. सगळ्या योजना ज्या जनहिताच्या होत्या त्या योजना बंद केल्या. आम्हाला निधी परत घेतला. त्या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून एक पदयात्रा काढली होती 3 वर्षापूर्वी. त्यावेळेस मी बोलता बोलता प्रेसला बोललो होतो तुळजापूरमध्ये की हे सरकार आई ह्याला सद्बुद्धी दे, जर नाही देत असेल तर सरकार बदलून दे. सरकार बदलून पण दिलं, आईनं ऐकलं पण त्यावेळेस सरकार बदललं. माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आमचे साहेब CM झाले नाहीत CM. माझा नवस देवेंद्रजी CM व्हावा असा होता. सरकार बदलावं आणि CM देवेंद्रजी व्हावे. पण ठीक आहे, शिंदेसाहेब आमचेच आहेत, ते झाले. पण आता नव्यानं निवडणुका झाल्या, जनतेनं भरपूर आशीर्वाद दिला, लँडस्लाईड व्हिक्ट्री झाली आणि आता देवेंद्रजी CM झाले. त्यामुळं नवस्फूर्ती ही पदयात्रा आहे. आता मी माईला हे म्हणणार आहे की हे आई देवेंद्रजींचे हात बळकट कर, देवेंद्रजीच्या खांद्यामध्ये ताकद मजबूत दे, कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षेचं ओझं वाहण्याची ताकद आमच्या देवेंद्रजींनी द्यावं, यासाठी ही पदयात्रा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.